नमस्कार. माझं नाव राहुल गवांदे. महाकिमया ग्लोबल हेल्थ सर्व्हिसच्या वतीने आपले स्वागत करतो. आजार अनेक, उपचार एक. अनेक आजारांवर एका उपकरणाद्वारे ट्रीटमेंट देणाऱ्या ई मेडिका डिव्हाइसच्या व्यवसाय संधीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी रोगांची यादी बघूयात. रक्तदाब, शुगर, फॅटी लिव्हर, थायरॉइड, कॅन्सर, किडनीचे सर्व आजार, त्वचारोग, मणक्याचे विकार, हातापायांना मुंग्या येणे, केस गळणे, दृष्टिदोष, स्पर्शाचा अभाव, स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी अनियमित पाळी, योनी मार्गातील आजार, पीसीओडी, पीसीओएस, स्नायूंची कमजोरी, पुरुषांमधील लैंगिक समस्या. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे होणारे इन्फेक्शन्स, ज्यामध्ये व्हायरल, बॅक्टेरियल किंवा फंगलचा समावेश असतो. उदाहरणार्थ स्पर्शावाटे पसरणारं इन्फेक्शन, हवेतून पसरणारं इन्फेक्शन, पाण्यावाटे पसरणारं इन्फेक्शन. ज्येष्ठांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी अल्झायमर आणि पार्किन्सन सारखा आजार. त्याचप्रमाणे व्हेरिको वेन्स आणि कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक त्रास, ज्याला आपण ॲक्यूट बॉडी पेन असं म्हणतो. या व्यतिरिक्त अस्थमा, लंग डिसीजेस, हायपरटेन्शन पोर्टल किंवा पल्मनरी टाईपचं हायपरटेन्शन यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा नर्वस सिस्टीमशी निगडीत असणारे आजार, हाडे ठिसूळ होणे, ज्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात, रक्त घट्ट होणे, हृदयविकार किंवा स्ट्रेस डिसऑर्डर्स. फॅटी लिव्हरचे परिणाम. स्क्रीनवर आपल्याला डाव्या हाताला हेल्दी लिव्हर दिसतंय आणि उजव्या हाताला फॅटी लिव्हर दिसतंय. फॅटी लिव्हर होण्याची कारणे काय ते पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. एक आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, ज्याच्यामध्ये अल्कोहोलच्या किंवा मद्यपानामुळे होणारं फॅटी लिव्हर. दीर्घकाल जर का तुम्ही कुठले मेडिकेशन म्हणजे औषधोपचारावरती असाल तर त्यामुळे फॅटी लिव्हरचा रोग होतो. या व्यतिरिक्त प्राणीजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला लागतं आणि परिणामतः ते आपल्या लिव्हरवर जमा व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर उद्भवतो. परिणामतः हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी सारखे आजार आपल्याला होतात आणि या व्यतिरिक्त बीपी आणि शुगर सारखे आजार आपल्याला होतात. पुढे जाण्यापूर्वी आपली बॉडी कॉन्स्टिट्यूशन काय आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे. इथे स्क्रीनवर आपण बघत आहोत, आपल्या शरीरामध्ये 62% पाण्याचं प्रमाण पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे 16% प्रोटीन्स, 16% फॅट्स, 1% कार्बोहायड्रेट आणि
मिनरल्सचं प्रमाण 6% असतं. या व्यतिरिक्त सुमारे 99% मानवी शरीराचे वस्तुमान 6 घटकांनी बनलेले असते. ते 6 घटक म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं शरीरात असलेलं प्रमाण सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतं आहे. तर फक्त 0.85% मानवी शरीराचे वस्तुमान इतर 5 घटकांनी बनलेले आढळते. ते 5 घटक म्हणजे पोटॅशियम, सल्फर, सोडियम, क्लोरीन आणि मॅग्नेशियम हे आपल्याला उजव्या साईडला दिसणारे घटक आहेत. या दोन्ही मूलद्रव्यांचा संयोग होऊन आपल्या शरीराला प्राप्त होते ते प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि न्यूक्लिक ॲसिड, ज्यामधील एक न्यूक्लिक ॲसिड ज्याला आपण DNA म्हणतो हे आपल्याला बहुपरिचित आहे. लक्षवेधी महत्वाची माहिती जी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल. जागतिक लोकसंख्येच्या 40% लोक प्री डायबेटिक असतात. दर 10 पैकी एका व्यक्तीस डायबेटीस असतो. जागतिक लोकसंख्येच्या 5% लोकांना हायपरथायरॉइडिझम आहे. दर 10 पैकी 3 व्यक्तीस हायपरटेन्शन आहे. दर 6 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू कॅन्सर सारख्या आजाराने होतो. 20% व्यक्ती हे कार्डिओव्हिस्क्युलर डिसीजेसमुळे मृत्युमुखी पडतात. एक न समजणारा टाइम बॉम्ब. आपण जी औषधे घेतो त्याचे व शस्त्रक्रियेचे शरीरावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात. साइड इफेक्ट्सची जर वाच्यता केली तर 100 पेक्षा अधिक साइड इफेक्ट्स 22% औषधांनी होतात. त्यामुळे 260 कोटीपेक्षा जास्त लोक इमर्जन्सी वॉर्डात दाखल होतात. 10 ते 100 प्रकारचे साइड इफेक्ट्स हे 69% औषधांनी होतात. त्यामुळे 70 कोटीपेक्षा जास्त लोक हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. सुमारे 22% साइड इफेक्ट्स हे नवीन औषधांमुळे होतात. त्यामुळे जागतिक लोकसंख्येच्या 10% लोकांना तीव्र स्वरूपाच्या शारीरिक वेदनांना समोर जावं लागतं. ई-मेडिका हे एक कटिंग एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलेलं तंत्रज्ञान आहे. जागतिक पेटंट केलेलं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे शरीर पेशींमध्ये विद्युतीय सुधार होतो. तब्बल 1400हून अधिक आजारांना या तंत्रज्ञानामुळे प्रभावीरित्या बरे करता येणे शक्य होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून जे उपचार आपण पेशीवरती करतो त्याचे पेशंटवरती 0 साइड इफेक्ट्स होतात. आम्ही हे कसे साधतो? ई-मेडिकाच्या तंत्रज्ञानामुळे शरीर पेशींना लक्षित म्हणजे टार्गेट केलं जातं. अवयवाच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम ई-मेडिका करते. मायक्रो करंट, व्होल्टेज आणि सुनिश्चित वारंवारतेचा वापर यामध्ये केलेला आहे. इलेक्ट्रॉन चलित थेरपीचा वापर करून सेल पॅरामीटर्स दुरुस्त करण्याचे काम ई-मेडिकाच्या माध्यमातून होतं. व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी यांच्यात ताळमेळ साधण्याचं काम केलं जातं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींद्वारे सेल भोवती फॅट लेअर कमी करून रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम ई-मेडिका करतं. सेल मेम्ब्रेन मजबूत करून कर्करोग प्रतिबंधित करण्याचे काम ई-मेडिकाच्या माध्यमातून करता येते. हार्ट ब्लॉकेजेस कमी करते. त्यामुळे कार्डियक अरेस्ट होण्याची संभावना निघून जाते.
नैसर्गिक इन्सुलिन तयार करण्यास इमेडिका पेशंटला मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शरीरातील किंवा रक्तातील पीएच पातळी वाढवते, त्यामुळे शरीर अल्कधर्मी बनते. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. इमेडिकाच्या माध्यमातून जी ट्रीटमेंट दिली जाते त्या पद्धतीला नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट असं म्हणतात. इमेडिकाचा वापर करण्यासाठी त्वचेद्वारे किंवा शरीरात कोणत्याही प्रकारे इन्स्ट्रुमेंट घालण्याची आवश्यकता नसते. तसेच शरीरावर त्याचे कोणत्याही स्वरूपाचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. पेशींना त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी इमेडिका व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी यामध्ये ताळमेळ साधतं आणि आपल्या बॉडी सेल्सचे जे सेल पॅरामीटर्स असतात, इलेक्ट्रिकल सेल पॅरामीटर्स पुनर्स्थापित करण्याचं काम इमेडिकाच्या माध्यमातून होतं. आपल्या स्क्रीनवरती आपल्या शरीराचे विविध सेल्स आपण बघत आहोत. इमेडिका हे शरीरातील पेशींना उत्तेजित करून शरीराच्या लक्षित क्षेत्राचे पुनरुज्जीवन करते आणि त्यांना त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने कार्य करण्यास भाग पाडते. विविध आजार इमेडिकाचा वापर करून बरे करण्याच्या तंत्रज्ञानाविषयी आपण जाणून घेतले. पुढील भागात आपण काही जणांचे अनुभव पाहूयात, क्रमशः भाग 2 मध्ये.